नमस्कार मित्रांनो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करूया. आज कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरची सेकंड एक्सरसाइज आहे. अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे. तर बघा आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन फर्स्ट काय विचारला रीड करतोय मी. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. आतापर्यंत आपण रिअल नंबरचे स्क्वेअर रूट काढले. आता आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायची, कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. आता जनरली आधी थोडंसं रिवाइज करतो मी. आता तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर म्हणजे काय असतो. 2 स्क्वेअर, 2चा स्क्वेअर केला तर काय येतो, 4 येतो, हे तुम्हाला माहिती आहे. किंवा आता हा +2 आहे, ओके, +2चा स्क्वेअर 4 आला. आता -2चा स्क्वेअर केला तरी 4च येतो, ओके. परंतु 4चं जर स्क्वेअर रूट घेतलं, 4चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर जनरली तुम्ही आन्सर देतात 4चं स्क्वेअर रूट 2. हे रॉंग आन्सर आहे. का रॉंग आहे तर बघा, +2चा स्क्वेअर केला तर 4 येतो, -2चा स्क्वेअर केला तरी 4 येतो. मग 4चं स्क्वेअर रूट केलं तर +or-2 यायला पाहिजे. मग 4चा स्क्वेअर रूट काय यायला पाहिजे, +or-2 यायला पाहिजे. म्हणजे स्क्वेअर रूट काढलं तर 2 आन्सर येतात, एक प्लस और एक मायनस. हे ध्यानात ठेवा. आता हे झाले असे रिअल नंबरचे तुम्ही स्क्वेअर रूट काढले. 9चं स्क्वेअर रूट, 16चं स्क्वेअर रूट, 64चं स्क्वेअर रूट, यांचे स्क्वेअर रूट तुम्ही बघितले 10th पर्यंत. पण 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो तर Z = A + IB ह्या फॉर्ममध्ये असतो. हा रिअल पार्ट, हा इमेजिनरी पार्ट. मग अशा कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काय येते बघा. आता बघा, एखाद्या रिअल नंबरचं स्क्वेअर रूट काढलं तर रिअल नंबरच भेटतो. पण कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढलं तर कॉम्प्लेक्स नंबरच भेटतो. हे आपल्याला बघायचे. तर बघूया आपण. आता हिचं स्क्वेअर रूट काढूया. बघा, कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. सोल्युशन दिलेला कॉम्प्लेक्स नंबर लेट -8 - 6i, ह्याला आपण A + IB असं नाव देऊ, ओके. परंतु आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे, बरोबर. मग असं म्हणू आपण, वाटलं असतं हां सेंटेन्स लिहू, वाटलं असतं इथं आपण काय सेंटेन्स लिहिणार किंवा चला लिहिले राहू द्या. ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला. ह्याचं स्क्वेअर रूट काय कन्सिडर करू आपण सुरुवातीला, A + IB हे आन्सर येते असं कन्सिडर केलं की कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट कॉम्प्लेक्स नंबरच येत आहे असं कन्सिडर केलं आपण. आता आपल्याला A आणि B माहीत नाहीत. A आणि B माहीत झाले की म्हणायचं ह्याचं स्क्वेअर रूट भेटलं. आता आपल्याकडे टार्गेट आहे A आणि B ची व्हॅल्यू काढायची. मग बघा, आता A आणि B ची व्हॅल्यू कशी काढायची. तर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर करतोय मी. -8 - 6i होल ब्रॅकेट स्क्वेअर = A + IB होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं स्क्वेअर रूट कॅन्सल. -8 - 6i याचं एक्सपान्शन करून घ्या. A + B होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. काय ह्याचं एक्सपान्शन, A² + 2 टाइम्स ABI + IB स्क्वेअर. हे एक्सपान्शन झालं. आता हे एक्सपान्शन केल्यानंतर बघा, -8 - 6i A² ॲज इट इज ठेवतोय. सुरुवातीला आपण रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. तर हे IBचा स्क्वेअर केला तर I² -1 येतो आणि B² -1 × B² - B² मी इथं लिहितो आणि हा +2ABI नंतर लिहितो. आता असं कशासाठी लिहिलं मी तर बघा, लेफ्ट हँड साईडला रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट आहे. राईट हँड साईडला रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट आहे. आता आपल्याला इक्वेट करता येईल. मग इक्वेट करू आपण. बघा, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. आता पहा, आपण जर इक्वेट केले तर -8 = A² - B², इक्वेशन 1. आता इमॅजिनरी पार्ट जर इक्वेट केला तर बघा, -6 = 2AB. आता ह्याच्यावरून काय करतो मी, B ची व्हॅल्यू काढतो. ह्या इक्वेशन 2ला काय करतो, थोडं सिम्प्लिफाय करतो. हे 2A मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. 6 / 2A = B. बेत्रिक 6 म्हणजे -3 / A. 3 ने डिवाइड झालं पहा, = B ची व्हॅल्यू भेटली. आता ही B ची व्हॅल्यू काय करू आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आणि सॉल्व करूया. बघा, इक्वेशन 1 बिकम्स -8 A² ॲज इट इज मायनस B. व्हॉट इज B, -3/A ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचा का स्क्वेअर तर इथं Bचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. -8 = A² - -3² 9 A². आता याला सिम्प्लिफाय करण्यासाठी टोटल इक्वेशनला मी A² ने मल्टिप्लाय करतो. -8A² A² ने मल्टिप्लाय केलं तिथे A⁴ आणि इथे A² ने मल्टिप्लाय केलं तर A² कॅन्सल, इथं राहिला 9. आता हा A⁴ ॲज इट इज -8A² राईट साईडला +8A² होईल आणि हा -9 ॲज इट इज. आता लेफ्ट हँड साईडला 0 राहिला, तो राईट हँड साईडला लिहितो मी. आता आपल्याला ह्याला असं लिहिता येईल बघा, A² होल ब्रॅकेट स्क्वेअर +8A² - 9 = 0.
a⁴ असं लिहू शकतो आपण a² आणि त्याचा स्क्वेअर, आणि 2 × 2 4. आता मी काय करतोय, थोड्या वेळासाठी a² ऐवजी दुसरा व्हेरिएबल घेतो, म्हणजे पुट करतो मी. पुट a² = समजा x सपोज केलं मी. आता a² च्या जागेवर जर x पुट केलं मी, तर बघा x ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे, प्लस 8 a² म्हणजे काय आहे, तर x आहे, आणि हा -9 = 0. तर आपल्याला काय भेटलं, क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. पहा x² + 8x - 9 = 0. 10th स्टँडर्डला तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत. याचे फॅक्टर कसे पाडतात तुम्हाला माहिती आहे. ह्या x² कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो, ज्याचा कोणीच नसतो त्याचा 1 असतो, सबका मालिक 1 आहे. तर बघा मग आता आपल्याला याचे फॅक्टर कसे पाडायचे, हा कॉन्स्टंट आणि x² कोएफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -9 × 1 -9 मल्टिप्लिकेशन केलं तर -9 यायला पाहिजे, आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर +8 यायला पाहिजे. मग काय फॅक्टर पडतील बघा, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, परंतु आता मायनस पाहिजे ना, मग इथं मायनस देऊ आपण. 9 × -1 -9 मल्टिप्लिकेशन केलं तर -9 येते, आणि याची सबट्रॅक्शन करा. 9 मधनं 1 गेला 8, म्हणजे 9 आणि -1 हे फॅक्टर पडले. तर बघा x² प्लस मिडल टर्मला स्प्लिट करायचं आहे 9x - 1x, आणि हा -9 = 0. आता ह्या दोन टर्ममधनं काय कॉमन निघाल, x कॉमन निघाल, ब्रॅकेटमध्ये राहील x + 9. ह्या दोन टर्ममधनं आपण -1 कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये राहील x + 9 = 0. हे दोन ब्रॅकेट सेम कॉमन काढू शकतो तुम्ही. x + 9 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 1 = 0. ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असतो, तर मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्हीपैकी एक 0 असेल तर त्यांचा प्रोडक्ट 0 असतो. x + 9 = 0 और x - 1 = 0. x प्लसचा 9 राईट साईडला -9 और x मायनसचा 1 राईट साईडला +1. बट आपण सुरुवातीला हे सॉल्व करण्यासाठी a² = x पुट केलं होतं. आता त्याला रिप्लेस करायचं, मग रिप्लेस करून xच्या जागेवर a² आपण रिप्लेस करू. a² = -9 और x मीन्स a² = 1. पण आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, जे आपण कन्सिडर केलेत ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट a + ib, पण इथं a आणि b काय आहेत, तर बिलॉंग्स टू r, म्हणजे रिअल नंबर आहेत. मग आता इथं आपल्याला रिअल नंबरच घ्यावा लागेल, हे चालणार नाही निगेटिव्ह कॉम्प्लेक्स नंबर. मग इथं काय म्हणणार आपण, बट a, b बिलॉंग्स टू r. मग a आणि b रिअल नंबर असतील तर इथं काय लिहिणार, a² ≠ -9. मग काय चालेल आपल्याला, तर a² = 1 चालेल. मग a² तर आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. a = +or -1. तर a ची व्हॅल्यू काय भेटली, 1 भेटली, कारण की आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, तिथे स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, आणि 1चं स्क्वेअर रूट +or -1, म्हणजे a च्या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, +1 आणि -1. आता पहा, a ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू काढू शकतो. b ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू आपण, चला इक्वेशन 2चा यूज करू, किंवा ह्याला इक्वेशन 2 म्हटलं तरी चालतं. पहा b = -3 आपण a दिलेला आहे, तर 1/1 व्हॅल्यू पुट करू आपण. पहिल्यांदा पुट करूया, पुट a = +1, +or -1 आहे ना, तर +1 घेऊया. जर आपण a किंवा असं करूया, इफ a = +1 देन b = -3 डिवायडेड बाय a मीन्स व्हॉट इज a, 1. तर b ची व्हॅल्यू काय भेटली, -3. तसंच a ची व्हॅल्यू आता काय करूया आपण, -1 पुट करूया. इफ a = -1 देन b = -3/-1 प्लस, म्हणजे b = 3. a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला माहीत झाल्या. आता a आणि b च्या व्हॅल्यू काय करायचे आपल्याला, जे आपण स्क्वेअर रूट कन्सिडर केले तिथं पुट करायच्या. देअरफॉर √(-8 - 6i) a. व्हॉट इज a, सुरुवातीला a आपण काय पुट केलं होतं, +1 प्लस i. तर b ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, b ची व्हॅल्यू -3 भेटली, म्हणजे मायनस होईल, -3i, किंवा असं लिहूया -3i. तसंच ऑरमध्ये देअरफॉर √(-8 - 6i) आता आपल्याला a ची व्हॅल्यू काय, -1 आहे, -1. तर b ची व्हॅल्यू काय भेटली, b ची व्हॅल्यू 3 भेटली, म्हणजे 3i लिहू आपण, 3i. आता या दोन्हीला एकत्रित पण लिहिता येतं. समजा आपण ह्याच्यातून दोन्ही टर्ममधनं मायनस कॉमन काढलं, हे पहा इथं जर ब्रॅकेट दिला आणि मायनस कॉमन काढलं आणि हे इथं प्लस लिहिलं, तर बघा सारखेच येते, प्लस ऑर मायनस, म्हणजे दोन्हीला एकत्रित असं लिहिता येईल. √(-8 - 6i) +or-1 - 3i. दिस इज युअर आन्सर. तर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढलं तर कॉम्प्लेक्स नंबरच भेटतो, आणि तो +or- भेटतो, आणि आन्सर काय आलं याचं, तर 1 - 3i. इट इज अ व्हेरी सिम्पल, सोपं आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, 7 + 24i याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला. मग बघा ह्याचं स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण कन्सिडर करूया, लेट स्क्वेअर रूट ऑफ 7 + 24i याचं स्क्वेअर रूट काय कन्सिडर करू, a + ib हे स्क्वेअर रूट आहे असं कन्सिडर करूया. मग a b काय आहेत,
तर इथं सांगूया आपण वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर रिअल नंबर आहे हे सांगून देऊ. आता बघा ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करायची हे आपल्याकडे टार्गेट आहे. आता ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. मग त्यासाठी काय करूया आपण, या दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स 7 + 24i होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस आय बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल. 7 + 24i इज इक्वल टू याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी आय प्लस आय बी स्क्वेअर. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण याचं एक्सपान्शन केलं. आता पहा आपण काय करूया, रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. 7 + 24i एज इट इज ए स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते आणि बी स्क्वेअरच. तर -1 × बी स्क्वेअर -b स्क्वेअर आधी लिहितो आणि प्लस ट्वाईस ए बी आय. आता इथे इक्वेट करू आपण. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. चला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण इक्वेट करू. मग आता इथं रिअल पार्ट कोणता आहे, 7 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कॉल इक्वेशन फर्स्ट. इमॅजिनरी पार्ट कोणता आहे, 24 इज इक्वल टू ट्वाईस ए बी. आता याच्यावरून बीची व्हॅल्यू काढू आपण. 24/2a इज इक्वल टू बी. 2a मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. बे 12 24. 12 डिवायडेड बाय ए इज इक्वल टू बी. ही बीची व्हॅल्यू भेटली. त्याला इक्वेशन सेकंड म्हणू आपण. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण काय करूया, सायमल्टेनियसली सॉल्व करूया. तर बीची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. बघा ए स्क्वेअर मायनस बी काय आहे, तर 12/a होल ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर का, तर बीचा स्क्वेअर आहे. इज इक्वल टू काय, 7 आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर केला तर किती येईल, 144 आणि ए स्क्वेअर इज इक्वल टू 7. टोटल इक्वेशनला मी काय करतोय, ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करतोय. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू किंवा ए स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहूया आपण. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 7 इंटू ए स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लसचा 7 ए स्क्वेअर लेफ्ट साईडला -7 ए स्क्वेअर आणि हा -144 इज इक्वल टू 0. आता इथं पुट करतोय मी. पुट ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. थोड्या वेळासाठी काय केलं मी, ए स्क्वेअरच्या ऐवजी एक्स पुट करतोय. मग ए स्क्वेअरच्या ऐवजी एक्स जर पुट केला तर ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे -7. ए स्क्वेअर म्हणजे काय, एक्स आहे आणि हा -144 एज इट इज इक्वल टू 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही 10th स्टँडर्डला याचे फॅक्टर पाडलेले आहेत. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय भेटले, x² - 7x - 144 इज इक्वल टू 0. मग याचे फॅक्टर कसे पाडायचे बघा. तर परत x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. तर x स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट याचं मल्टिप्लिकेशन -144 इंटू 1 -144. मल्टिप्लिकेशन केलं तर -144 यायला पाहिजे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -7 यायला पाहिजे. असे दोन फॅक्टर सांगा. तर किती, 16 9 144. मग आता 16 मधनं नाही, आपल्याला 16ला मायनस द्यावं लागेल. तर मायनस आन्सर यायला पाहिजे ना, म्हणजे मोठ्या संख्येला मायनस द्यायला पाहिजे. 9 मधनं 16 गेले -7 राहिले. तर फॅक्टर पडले. बघा एक्स स्क्वेअर मिडल टर्मला स्प्लिट करतोय मी. -16x + 9x - 144 इज इक्वल टू 0. तर पहिल्या दोन टर्ममधनं काय कॉमन निघाल, एक्स कॉमन निघाल. पहिल्या दोन टर्ममधनं जर मी एक्स कॉमन काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील x - 16. ह्या दोन्हीमधनं मी 9 कॉमन काढतो. 9 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील x - 16 इज इक्वल टू 0. तर ह्या दोन ब्रॅकेटला मी कॉमन काढतोय. x - 16 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील x + 9 इज इक्वल टू 0. तर ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल, दोन्हीपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तर प्रोडक्ट 0 असेल. मग बघा x - 16 इज इक्वल टू 0 और x + 9 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -चा 16 राईट साईडला +16 और x इज इक्वल टू +चा 9 राईट साईडला -9. आता तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे, तर आपल्याला ए आणि बी जे आपण ए स्क्वेअर कुठे आपण ए स्क्वेअरच्या ऐवजी एक्स पुट केला आहे तो रिप्लेस करायचा. आता मूळ आपलं इक्वेशन कशात होतं, ए मध्ये होतं. मग ए मध्येच ठेवायचं. मग एक्स रिप्लेस करू आपण. एक्स रिप्लेस केलं तर काय भेटेल, ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 और ए स्क्वेअर इज इक्वल टू -9. मग ए आणि बी काय आहेत, तर रिअल नंबर आहेत. आपण सुरुवातीला सांगितलं आहे. मग इथं पण सांगू आपण बट ए बिलॉंग्स टू आर. ए काय आहे, तर रिअल नंबर आहे. मग आपल्याला माहिती आहे काय, ए स्क्वेअर इज इक्वल टू -9 हा चालणार नाही. ए स्क्वेअर नॉट इक्वल टू -9 कारण की हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपल्याला रिअल पाहिजे. मग काय चालणार आपल्याला, तर देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 16 हा चालतो. आता याचं स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स.
ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16. स्क्वेअर रूट कॅन्सल. देअरफॉर ए इज इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 4. म्हणजे एच्या आपल्याला 2 व्हॅल्यू भेटले, एक +4 आणि एक -4. मग आता इफ ए इज इक्वल टू +4, एची व्हॅल्यू +4 पुट करतोय, देन कशामध्ये +4 पुट करतोय तर इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे तर बघा, बी इज इक्वल टू 12/a इज इक्वल टू 12/a. ए काय आहे तर 4 आहे, इज इक्वल टू 4 त्रिक 12. तर बीची व्हॅल्यू काय भेटली 3 भेटली. इफ ए इज इक्वल टू -4, देन आता एची व्हॅल्यू -4 पुट करतो इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे, बी इज इक्वल टू 12/a इज इक्वल टू 12/a. ए मीन्स -4, 4 त्रिक 12 म्हणजे -3, मायनस असल्यामुळं. तर बघा आपल्याला बीची व्हॅल्यू एकदा +3 एकदा -3 भेटली. तशीच एची व्हॅल्यू +4 -4 भेटली. मग आता आपल्याला स्क्वेअर रूट जे काढलं होतं आपण, स्क्वेअर रूट कशाचं 7 + 24i इज इक्वल टू काय कन्सिडर केलं होतं a + ib. एच्या जागेवर ए पुट करू आपण. तर सुरुवातीला काय करतोय मी, √7 + 24i इज इक्वल टू एची व्हॅल्यू +4 पुट करतो, +4. तर बीची व्हॅल्यू काय आली +3 आली. तेच ऑरमध्ये वाटलंच नाही, इथं लिहितो आता ऑर. आता एची व्हॅल्यू काय -4, तर -3i. ह्या दोन्हीमधनं मायनस कॉमन काढलं तर काय होईल, मध्ये प्लस होईल. म्हणजेच एकत्रित असं लिहू शकतो आपण 7 + 24i इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 4 + 3i. हे तुमचं फायनल आन्सर, म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट काय भेटला +or -4 + 3i. इट इज अ व्हेरी सिम्पल. असेच बरेच प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये. तर आपण राहिलेले काही प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. आज इथंच थांबूया. थँक्यू.